हाय नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रो मध्ये। आपण या चॅनल मध्ये मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत। लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिले होते शब्दांचे प्रकार, त्यातील साधित शब्दांचे प्रकार पाहिले होते। त्यातील आज आपण साधित शब्दांचा तिसरा प्रकार म्हणजेच सामासिक शब्द हे पाहणार आहोत। तर मुलांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तर सामासिक शब्द म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे आपण पाहूया। बघा, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात। म्हणजे या सामासिक शब्दामध्ये दोन शब्द असतात, त्यांचे एकत्र होऊन काय झालेला असतो, एक नवीन शब्द तयार झालेला असतो, त्याला काय म्हणतो आपण, सामासिक शब्द असे म्हणतो। हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण काय करतो, त्याची फोड करतो। म्हणजे दोन शब्द असतील तर त्याची फोड करतो, त्याला आपण काय म्हणतो, त्या फोड करणाऱ्याला त्यालाच काय म्हणतो, तर आपण विग्रह असे म्हणतो। तर बघा, आता सामासिक शब्दांमध्ये शब्द तयार होताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो। म्हणजे काय, तर ते आपण आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ। म्हणजे बघा, आता उदाहरणार्थ बघा, हे काय, उदाहरणार्थ पोळपाट। पोळपाट म्हणजेच काय, तर त्याचा विग्रह काय होतो, तर पोळीसाठी पाट असा विग्रह होतो। म्हणजेच काय, आता ह्या बघा, पोळपाट म्हणताना आपण पोळीसाठी पाट असा विग्रह होतो किंवा आपण असं पोळीसाठी पाट असं म्हणू शकतो। मग साठी हा जो मधला शब्द आहे तो काय केलेला आहे, आपण इथे गाळलेला आहे आणि त्याच्यापासून मग पोळीसाठी पाटच्या ऐवजी आपण बोलताना पोळपाट असं हा शब्द वापरतो। तसेच बघा, बटाटे वडे। बटाटे वडे पण आपण बटाटे वडे असे म्हणतो, परंतु त्याचा विग्रह काय होतो, बटाटे घालून केलेले वडे म्हणजेच बटाटे वडे। तर आपण इथं काय, घालून केलेला, बटाटे घालून केलेला, हे जे दोन शब्द आहेत, हे दोन शब्द काय करतो, याच्यामध्ये आपण गाळतो आणि बटाटे वडा हा शब्द नवीन तयार करतो। तर यालाच काय म्हणतात, बटाटे वडा हा झाला सामासिक शब्द। तसंच तिसरं उदाहरण काय, सूर्योदय। सूर्योदय म्हणजे काय, सूर्याचा उदय। आता बघा, इथं काय, चा हा काय आहे, विभक्ती प्रत्यय आपण इथं गाळलेला आहे, म्हणून आपण डायरेक्ट काय म्हणतो, सूर्याचा उदय असं न म्हणता सूर्योदय असं म्हणतो। म्हणजे चा हा काय केलेला आहे, विभक्ती प्रत्यय आपण इथे गाळलेला आहे। तसं चौथं उदाहरण काय, राजपुत्र। राजाचा पुत्र। मग राजाचा पुत्र, तिथं पण काय केलेलं आहे, पण चा हा विभक्ती प्रत्यय गाळलेला आहे। तर हे झाले सामासिक शब्द, पोळपाट, बटाटे वडा, सूर्योदय, राजपुत्र किंवा चंद्रोदय, हे सगळे काय झाले, आजन्म, हे सगळे काय झाले, सामासिक शब्द झाले। तर हे झाले फक्त आपण काय झालं, शब्दाच्या प्रकारामध्ये सामासिक शब्द हा घटक एवढाच पाहणार आहेत। परंतु आपण ज्या वेळेस समास हा घटक पाहू त्यामध्ये आपण सामासिक शब्द याचा विस्तारित स्वरूपात अभ्यास करणार आहोत। समास या घटकामध्ये हा घटक समाविष्ट असल्यामुळे आता इथं थोडंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, परंतु समास हा घटक ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपण त्याचा डीप मध्ये अभ्यास करूया। ओके मुलांनो, तुम्हाला जर सामासिक शब्द हा समजला असेल घटक, तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा। बाय बाय फ्रेंड्स।